महायुतीच्या जागांचा फैसला आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे भाजपकडे जातील, तर कल्याण, पालघर, संभाजीनगर, नाशिक हे शिंदे सेनेला मिळणार असल्याचं कळतंय। दरम्यान अजित पवार गटानं नाशिकच्या जागेचा आग्रह धरलाय, पण या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही आहेत। तिकडे जागांच्या अदलाबदलीमध्ये नाशिक वाट्याला आलं तर ते घेण्याची तयारी भाजप नेत्यांनी दर्शवली आहे। दरम्यान मुंबईमध्ये दक्षिण मध्ये ही एकच जागा शिंदे सेनेला मिळाली आहे। महाविकास आघाडीमध्ये 4 जागा उद्धव सेना लढते, तर 2 जागा काँग्रेसला देण्यात आल्यात। हेच सूत्र भाजपनं स्वीकारावं असा शिंदे सेनेचा आग्रह आहे। दरम्यान मुंबईमध्ये हा कोणता तिढा महायुतीमध्ये आहे आपण पाहूयात सविस्तर। तर आपण पाहतोय मुंबईतील 6 पैकी 2 जागांसाठी शिंदे सेना आग्रही आहे। उत्तर पश्चिम मुंबई किंवा दक्षिण मुंबईपैकी एका जागेसाठी शिंदे सेना आग्रही आहे। आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईची जागा ही शिंदे सेनेला मिळाली आहे, तर उत्तर आणि उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले। उत्तर मध्य मुंबईची जागा भाजपला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। एकूणच आपण पाहतोय महायुतीच्या जागांचा फैसला आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। मात्र तरी सुद्धा ठाणे, सातारा, रत्नागिरी हे भाजपकडे जाणार असल्याचं कळतंय, तर कल्याण, पालघर, नाशिक हे शिंदे सेनेला मिळणार आहे। दरम्यान जागा वाटप घोळावर भाजप महाशक्ती नाराज असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती साम टीव्हीला दिली आणि त्यानुसार या भाषण स्वातंत्र्यामुळे महायुतीत एकजिनसीपणा नाही असा संदेश जनतेमध्ये जात असल्याचं वरिष्ठ स्तरावरून कळवण्यात आलंय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या चमूनं या घोळामुळे नुकसान होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना पाठवल्या असल्याचं कळतंय। भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यानं हे घोषित केलेली उमेदवारी अजून आमच्या पक्षानं कुठे घोषित केली आहे असा प्रश्न करणं हा अनाकलनीय प्रकार असल्याचं मत दिल्ली मुख्यालयानं घटक पक्षांना कळवलंय। तर काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील असं म्हटलं होतं। त्यावर अजून एकनाथ शिंदेंनी अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही असं म्हटलं होतं। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो। बघा, अजून ऑफिशियली जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत जे आहे हे त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली नाही आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उमेदवार असतील, त्यांचं मी स्वागत करतो। शिंदे साहेबांचं असं आहे की जोपर्यंत सगळ्यांची जी आहे ती उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होत नाही त्यांच्याबरोबर जे आहे ही उमेदवारी जी आहे ती त्यांना जे जाहीर करायची असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे काही स्पेशल नाही।